तर मित्रांनो, हे एक 3 वाफे तयार करून घेतलेत आज. या 3 वाफ्यामध्ये आरती काय काय लावणार आहे? वाटाण्याच्या शेंगा, हरभरा आणि कोथिंबीर. तर ह्या 3 वाफ्यामध्ये हे काम सुरू होणार. आणि त्या भागात काय भाजी लावणार? भाजी लावणार सगळं. तिथं संध्याकाळी वाफे करूया तयार. होय. हे आता ऊन फार झालं, भरपूर झाला. लागलेल्या हाताने एवढं संपून टाकूया आज. गवत खूप आहे अजूनही. आता वाळलेलं आहे हे. जेवढं तुला काढता येते तेवढं काढ, बाकीचं खत होऊन जात आहे. होय. पण जेव्हा 2005ला आम्ही आलो तेव्हा जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा आता बरीच चांगली झाली. होय मित्रांनो, 2005ला मी बेंगलोर सोडून आलो. बेंगलोरच्या ट्रॅफिकला, तिथल्या पोल्युशनला कंटाळून इकडे यायचं ठरलं आणि इकडे आलो. आणि इथं येऊन ज्यावेळेला आम्ही बघितलं तर जे आमचं जुनं घर होतं चुलत्यांचं, ते मोडकळीला आलेलं. ते रिपेअर केलं, ते थोडं राहण्यायोग्य केलं. आणि मग जमिनीकडे बघायला लागलो. ह्या तर जमिनीत सगळीकडे हे पूर्ण जंगल होतं. जंगल इतकं होतं की लोक इकडे यायला जायला घाबरायचे. सगळं माणसं लावून, JCB लावून, स्वतः काम करून इथलं सगळं जंगल जे आहे ते तोडून जमीन थोडी शेतीयोग्य करायचा प्रयत्न सुरू केला. बरीच वर्ष लागली, बरेच परिश्रम घ्यायला लागले. तेव्हा कुठं हे सगळं आता जे दिसतंय तसं त्यातल्या त्यात बरं दिसायला लागलं. हे काही फिनिश झाले अशातला भाग नाही. काजूची झाडं लावली, काजूची झाडं लावली, पण जे जंगल आहे ते अजूनही बऱ्यापैकी आहे. रान जे आहे ते जात नाही. आणि बरेच बाकीच्या गोष्टी आहेत. तरी आता दगड विटा गेल्या. जरा साप आणि विंचू हे कमी झाले तसे. कारण या आमच्या भागात चंदगडच्या खास करून आणि आमच्या या प्रॉपर्टीमध्ये नागसापांचा सुळसुळाट जास्त. होय. आणि नागसाप जो सगळ्यात मोठा मी इथं बघितला होता, ज्यांना काट टाकली होती, तो साधारणपणे 14 फूट लांब होता. होय. आणि त्याची कात मिळाली. तिथं बांबूचं एक बेट होतं, त्या बेटामध्ये त्याची कात मिळाली. तर ही अशी तयारी केली मित्रांनो आता. आणि हळूहळू या सगळ्याच गोष्टींना स्वरूप यायला लागलं आहे. तर व्हिडिओज पाहत जावा, लाईक करा, कॉमेंट करा आणि प्रोत्साहन द्या आणि शेअर पण करा. तर सगळ्यांना पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.